चला आपण पाहूया आता प्रॉब्लेम नंबर 15 आणि कंपनीचं नाव घ्यायचं आहे मल्टी करन्सी। आता हेच प्रॉब्लेम नंबर 15 हे आपण कंपनीला नाव देऊया आता। आणि इथं गेल्याच्या नंतर डायरेक्टली टॅली सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि काय करायचं इथं कंपनीमध्ये क्रिएट कंपनी आणि तीच कंपनी तुम्हाला टाकायची आहे। मी इथं कंपनीचं नाव टाकलंय किंवा एक प्रॉब्लेम नंबर 15 आपण इथं टाकलाय आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट केलाय आपण आणि एंटर सेव्ह केलाय। मल्टी करन्सी म्हणजे दुसऱ्या देशातली करन्सी आपल्या देशात जर आली तर त्याची व्हॅल्यू कशी राहील हे सांगण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आहे। आणि इथं कंपनी क्रिएट सक्सेसफुली दिलेला आहे कंट्रोल ए। तर इथं मल्टी करन्सी नावाने कंपनी क्रिएट झालेली आहे पहा। जर बाकीच्या हे जे CIT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही कंपनी बंद करायची असेल तर सेट डाऊन द कंपनी करतोय पहा मी इथं आणि इथं CIT बंद करतोय पहा की कंपनी बंद झाली। आता एकच कंपनी सिलेक्ट आहे आपल्याकडं मल्टी करन्सी नावाने। आता यामध्ये कुठलीही बॅलन्स शीट तुम्हाला दिसणार नाहीये पहा। मल्टी करन्सीमध्ये आपण टॅली करण्याच्या आधी किंवा सॉफ्टवेअर शिकण्याच्या आधी किंवा हा प्रॉब्लेम कंप्लीट करण्याच्या आधी एक गोष्ट कंप्लीट करतोय की मल्टी करन्सी ॲक्च्युअल बिलिंग कशी राहील तुम्हाला आणि याची कॅल्क्युलेशन कशी राहील तुमची डॉलरची, तर हे आपण आज दिलेलं आहे। सर्वात पहिले इथं पाहूया की डॉलर हा किती डॉलरची प्राइस सध्या किती चालू आहे। जसं की मी इथं इंटरनेटवर जातोय आणि $1 करतोय मी इथं आहे का $1 आणि इन रुपीज म्हणजे सध्या इथं प्राइस 74.96 ही इंडियन रुपीज म्हणजेच एका डॉलरची प्राइस आपली 74.97 रुपीज एवढी आहे पहा आणि ही एका डॉलरची प्राइस आहे। तर ही डॉलर म्हणजेच करन्सी एक्सचेंज सध्या ही चालू आहे। पण जेव्हा कंपनी आम्ही बनवली आणि ही नोट्स बनवली तेव्हा त्याची प्राइस इथं 46 होती। तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये, पण ही घेतल्यानं तुमची बॅलन्स शीट टॅली नाही होणार। आणि तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता जे आम्ही जेव्हा ही नोट्स बनवली त्या टायमाला एवढी होती 64। आणि यामध्ये आपल्याला काय करायचे सर्वात पहिले इथं करन्सी एक्सचेंज पहिले करून घ्यायची आहे। म्हणजे $1 असला तर आपल्या इंडियन रुपीजमध्ये किती राहील। तर हे करण्यासाठी आपल्याला पहिले या कंपनीमध्ये असं दाखवलेलं आहे की डॉलर ही इंडियन रुपीजमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्या इथं त्याचे किती रुपये होतील आणि डॉलरमध्ये जर आपण कुठलं प्रोडक्ट घेतलं तर किती रुपये दाखवतील। तर हेच सर्व कॅल्क्युलेशन सांगण्याचं काम या मल्टी करन्सी या प्रॉब्लेममध्ये आपण घेतलेलं आहे। आणि यामध्ये सर्वात पहिले आपण डॉलर एक सिम्बॉल्स बनवायचा आणि तुम्हाला जर दुसरं पाऊंडमध्ये बनवायचं असेल तर तसं सुद्धा बनवू शकता। तर डॉलरमध्ये घेण्यासाठी तुम्हाला इथं दिलेलं आहे शिफ्ट दाबून तुम्हाला काय करायचं आहे कीबोर्डवर F4 दाबायचं आहे म्हणजे डॉलर बनून जाईल। तर आता हा सिम्बॉल बनवण्यासाठी तुम्हाला कशात जायचं इथं क्रिएटवर जायचं आहे आणि याच्यामध्ये करन्सी म्हणून येते पहा। इथं तुम्हाला करन्सी दिसणार नाही आहे कारण की तुम्हाला इथं शो द मोअरवर क्लिक करायचं आहे। 2 वेळा क्लिक केल्याच्या नंतर इथं करन्सी म्हणून इथं ऑप्शन येईल पहा। तर तरी सुद्धा इथं आलेलं नाही आहे पहा, आलं इथं पहा, इथं सर्वात वर आलं पहा करन्सी आणि इथं एंटर केलंय। आणि आपल्याला काय करायचं इथं क्रिएट अ न्यू करन्सी आणि याच्यामध्ये शिफ्ट होल्ड करून F4 करतोय आणि यामध्ये जसं दिलं तसंच आपल्याला इथं करायचं आहे पहा। याच्यामध्ये तुम्हाला दिलेलंच आहे पहा डॉलरमध्ये की आपल्याला करायचं काय इथं डॉलर यूज करायचं आहे आपल्याला आणि डॉलर तर करतोय आणि तशीच आपण करन्सी एक्सचेंजमध्ये आपल्याला इथं दिलं तसंच करायचं आहे फॉर्मल नेम आणि तेच आपल्याला इथं टाकायचं आहे US आणि काय नाव आहे डॉलर। आणि बाकी कुठलेही याच्या डेसिमल प्लेसेसमध्ये तुम्हाला चेंजेस करायचं नाही। एंटर करून काय करायचे तुम्हाला सेव्ह करायचं आहे। तर ही एक पहिली करन्सी झाली। आणि दुसरी करन्सी सुद्धा नोट्समध्ये आपण सांगितलेली आहे पहा की नोट्समध्ये असं दाखवलं की याचं पाऊंड सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर पाऊंडची सुद्धा मल्टी करन्सी किंवा करन्सी एक्सचेंज करायची असेल तर। तर पाऊंडसाठी इथं दिलेलं आहे अल्ट दाबून 156 तुम्ही प्रेस करू शकता, अल्ट दाबून 156। तर पहा इथं पाऊंड आलेला आहे पहा, इथं पाऊंड आपण लिहिलेलंच आहे। एंटर करून सेव्ह करायचं आहे। एंटर करून सेव्ह करूया आपण। नेक्स्ट आपण 2 करन्सी इथं बनवलेले आहेत। आपण इथं त्याच्याच खाली जायचं रेट ऑफ एक्सचेंज
याच्यावर क्लिक करून एंटर करायचं आहे आणि आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जसे की नोट्समध्ये आपल्या नोट्समध्ये असं दिलेलं आहे की तुम्हाला करन्सी एक्सचेंज कितीनं करायची आहे. जर टॅली करायची असेल तर याने करू शकता तुम्ही, किंवा इंटरनेटवर सर्च करून जर रिअल अकाउंटिंग करत असाल तर तेव्हा इंटरनेटवर सर्च करून करायचं. ठीक आहे. आता सध्या आपण इथलीच घेऊया. 64.20 करन्सी एक्सचेंज आहे US डॉलरची. 64.20 ही आहे आणि याच्यामध्ये तीच अमाऊंट टाकायची 64.20 आणि इथं सुद्धा तीच टाकायची 64.20. पहा, बाईंगच्या आणि सेलिंगच्या टायमाला जर जे काही तुमचं ॲडवाईज राहील त्या हिशोबानं तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही गाईडलाईन पण घेऊ शकता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची, तर त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही इथं अमाऊंट घेऊ शकता. तर पाऊंडची किंमत जर टाकायची असेल तर ती पण सर्च करून टाका किंवा नोट्समधली टाका. तर आपण इथं डॉलरमध्ये सर्व वर्क करणार आहोत आणि कुठलंही इंटरनॅशनल लेवलचे वर्क जेव्हा देशातले माल दुसऱ्या देशात सेल्स किंवा परचेस केले जातात ते फक्त डॉलरमध्येच होतात. ठीक आहे. कशामध्ये? फक्त डॉलरमध्येच एक्सचेंज केले जातात, बाकी कुठल्याही करन्सी इथं चालणार नाही. तर त्यामुळे डॉलरच आपण घेतले आणि एंटर केलंय आणि इथे खाली आलोय पहा वाउचरमध्ये. इथं पहिली एंट्री पाहूया आपण. मिस्टर हसी स्टार्टेड बिझनेस विथ $10,000 म्हणजे $10,000 टाकलेले आहेत. तर आता $10,000 मिस्टर हसीनं टाकलेत, तर आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये जायचं आणि आपण रिसिप्टमध्ये एंट्री करायची आणि क्रिएटवर जाऊन आपल्याला इथं लेजर बनवायचं आहे मिस्टर हसी आणि अंडर द कॅपिटल करायचं आहे, कारण की बिझनेस मिस्टर हसी हा मिस्टर हसी हा बिझनेस चालवतो आणि याच्यामध्ये डॉलर घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये 10 असं टाईप करायचं आहे, 10,000 असं टाईप करायचं आहे. पहा, 10,000 जर फॉरेन करन्सी एक्सचेंज किंवा करन्सी अमाऊंट एक्सचेंज कितीनं होते तुमची? 64.20नं. तर तुम्हाला इथं करन्सी एक्सचेंज किती दाखवेल? तुम्हाला 6,42,000 अशी दाखवेल आणि एंटर करून सेव्ह करायचं आणि ही अमाऊंट कॅशमध्ये रिसीव्ह करायची. ठीक आहे. करन्सी एक्सचेंज झालेलं सुद्धा दाखवेल, खाली नॅरेशन सुद्धा देऊ शकता. एंटर सेव्ह. दुसरी एंट्री आहे की स्विस बँकेमध्ये तेच अमाऊंट आपण फॉर एक्झाम्पल आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट केले, म्हणजेच किती डॉलर आहे तिथं? $4,000. मग हीच एंट्री आपण कशात करायची आहे? टॅली सॉफ्टवेअरमध्ये करायची आहे आणि जाऊया टॅली सॉफ्टवेअरमध्ये आणि कॉन्ट्रामध्ये एंट्री करायची आहे. कारण की बँकेमधून आपण आपलेच पैसे आपल्या बँकेमध्ये टाकतोय तेव्हा कॅश काय होणार? ही क्रेडिट होणार. आपल्याकडे एवढी अमाऊंट आहे त्याच्यापैकी 4,000 असं डायरेक्ट टाईप करू शकता आणि डॉलर घ्या तुम्ही. कॅश क्रेडिट होणार आणि तुमच्याच बँकेमध्ये जमा होणार. तर इथं बँकेचं लेजर आता बनवलेलंच आहे आपण थोड्या वेळापूर्वी आणि एंटर करून आपण सेव्ह करायचं आहे. पहा, नेक्स्ट घेऊया परचेस ऑफिस ॲसेट्स, म्हणजेच ऑफिस ॲसेट्स फर्निचर जी ऑफिस ॲसेट्स आहे ते विकत घेतोय आणि $1,000 चेक दिलाय आपण. तर हीच एंट्री आपण करूया. पहा, कशामध्ये? पेमेंटमध्ये. तर पेमेंटमध्ये जायचं आहे पहा तुम्हाला आणि डायरेक्टली घ्यायची आहे. कुठली? की आपण फर्निचर विकत घेतलं. इथं Alt+C केलाय मी इथं आणि लेजरचं डॅशबोर्ड ओपन झालंय. फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स ॲसेट घ्यायचं आहे आपल्याला आणि इथं तुम्हाला $1,000 असं टाईप करायचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला कॅशमध्ये न देता बँकेचा चेक द्यायचा आहे. पहा, ठीक आहे. आता पहा, इथं बँकेचा चेक तुम्हाला द्यायचा आहे आणि चेक नंबर तुम्ही जे काय आहे ते टाकू शकता इफ की जर असेल तुमच्याकडे तो डाटा. तर आता नेक्स्ट आहे तुमचं परचेस. 200 क्वांटिटीमध्ये सारीज परचेस केल्यात आणि त्याच्या एका सारीची किंमत आहे किती $? $6. तर हीच एंट्री आपण टॅलीमध्ये करणार आहोत आणि ही एंट्री आपण डायरेक्टली टॅलीमध्ये करूया F9 मध्ये, म्हणजेच परचेसमध्ये गेलोय आपण आणि इथं पार्टी नेम काय दिलेला आहे? इथं कॅश दिलेला आहे आणि इथं कॅशच घ्यायचंय तुम्ही. एंटर आणि सेव्ह. जर बायर नेमचं जर तुम्ही हिडन नेम टाकायचं असेल तर इथं टाकू शकता, पण मी नाही टाकत इथं. आणि एक लेजर बनवतोय
परचेस अकाउंट, अंडर द परचेस अकाउंट. आता इथं जीएसटी वगैरे दिलेलं नाहीये, मी कंट्रोल ए करतोय आणि ती क्वांटिटीज टाकतोय, म्हणजे तो स्टॉक बनवतोय. सारीज तुम्हाला काय करायचं, इथं अल्ट सी करायचं आहे. सारीज ही गारमेंट्स मध्ये येणार किंवा कशामध्ये, क्लॉथ्स मध्ये येणार आहे का, आहे ना, कपड्यामध्ये येणार, क्लॉथ्स किंवा गारमेंट्स, या दोन्हीपैकी एक टाका. मी इथं क्लॉथ्स मध्ये घेतलंय पहा, आणि एंटर करून सेव्ह केलंय पहा. कारण की हा इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट नाही आहे, हा काय आहे, गारमेंट्स प्रोडक्ट आहे. त्यामुळे इथं 200 क्वांटिटी घ्यायचा आहे तुम्ही, आणि $6 घ्यायचा आहे इथं, आणि इथं ऑटोमॅटिकली तुम्हाला एक्सचेंज येऊन जाईल. आणि इथं गेल्याच्या नंतर अजून कुठलं आहे का त्याच्यामध्ये, नाही. मग इथं एंटर करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे पहा, आणि यामध्ये इथं नॅरेशन देऊन सेव्ह करून टाकायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा, परचेस 200 ड्रेसेस. म्हणजेच आता हे ड्रेसेस कुठले आहेत ते माहीत नाही, पण किती, 200 क्वांटिटीमध्ये ड्रेसेस आहे, आणि ही किती, $5 आहेत. आणि कुणाकडनं, मॅक्स गारमेंट्स अँड को कडनं आपण विकत घेतलेले आहेत. तर चला पाहूया. इथं परचेसमध्ये अल्ट सी करा, मॅक्स गारमेंट्स, आणि अंडर द तुम्हाला काय घ्यायचं, इथं सन्ड्री क्रेडिटर घ्यायचं आहे पहा. आणि इथं परचेसचं लेजर ऑलरेडी बनवलेलंच आहे आपण. आणि इथं गेल्याच्या नंतर इथं नवीन लेजर क्रिएट करायचं आहे, आणि त्याचं नाव टाकायचं आहे काय, ड्रेसेस. आणि इथं गारमेंट्स नाही आहे, क्लॉथ आहे, क्लॉथ घ्यायचे तिथं, आणि 200 क्वांटिटीमध्ये, आणि $5 असं पण टाकू शकता आहे. एंटर करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर नॅरेशन्स घ्यायचं असेल तर पहा, नॅरेशन सुद्धा तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट एंट्री आहे पहा, पेड कॅरेज इनवर्ड. म्हणजेच $3 मध्ये कॅरेज इनवर्ड करतोय आपण पहा. F5 मध्ये एंट्री करायची, आणि अल्ट सी करून लेजर बनवायचं आहे, इनवर्ड. आणि अंडर काय घ्यायचं आहे तुम्हाला, डायरेक्ट एक्सपेन्सेस. कारण की परचेसवर लागलेलं कॅरेज इनवर्ड आहे, म्हणून याला डायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचं. आणि ती अमाऊंट घ्यायची आपल्याला कितीची, $3. आणि इथं कॅशमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पेड करायचं आहे. पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इथं अंडर ग्रुप जर चुकवली तर तुमचा नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिटमध्ये फरक येऊ शकतो. त्यामुळे अंडर ग्रुप जर असेल तर ते पण मॅनेज करून घ्यायचं तुम्ही. पहिल्या लिस्टमध्ये दिलेलंच आहे अंडर ग्रुप. परचेस केलाय आपण काय, बॅग्स परचेस केल्यात, आणि $1 एक बॅग अशी घेतलेली आहे आपण. आता ही पण क्लॉथचीच बॅग आहे, त्यामुळं काय करायचं आपल्याला, ही बॅग आपल्याला कशामध्ये जायची आहे, परचेसमध्येच याची एंट्री करायची आहे. चला जाऊया परचेसमध्ये, आणि याची एंट्री करूया. आता ही बॅग कुणाकडनं घेतलं असं सांगितलेलं नाही आहे, तर आपण डायरेक्टली बॅग्स घेऊया कशामध्ये, कॅशमध्ये. आणि इथं टाकायचं आहे आपल्याला काय, नवीन लेजर, आणि नाव टाकायचं आहे बॅग्स. आणि तेच आपल्याला क्लॉथच्या बॅग घ्यायचं आहे. आणि इथं किती क्वांटिटीमध्ये बॅग आहे, 100 क्वांटिटीमध्ये, आणि $1 एक आहे. ती $1 एक बॅग आहे, म्हणजे कपड्याची असेल किंवा कशाची असेल माहीत नाही, पण $1 एक आहे. आता इथं एंटर केल्याच्या नंतर त्याला जर नॅरेशन तुम्हाला द्यायचं असेल तर नॅरेशन सुद्धा इथं टाकू शकता. नॅरेशन टाकल्याच्या नंतर एंटर करायचं तुम्हाला इथं, आणि परत सॉफ्टवेअर म्हणजे तुमच्या सॉफ्ट कॉपीमध्ये जायचं आहे पहा. सॉफ्ट कॉपीमध्ये गेल्याच्या नंतर परत आपल्याला दिलेलं आहे सोल्ड 200 क्वांटिटी सारीज इच वन, म्हणजे सोल्ड 200 क्वांटिटी सारीज इच वन $9 इन कॅश. मग कॅशमध्ये जायचे, पण सेल्समध्ये एंट्री करायची आहे. आणि इथं कॅशमध्ये दिलेलं आहे, आणि इथं सेव्ह करायचं आहे. आणि इथं सेल्स अकाउंट, अंडर द सेल्स अकाउंटच घ्यायचं आहे तुम्हाला. आणि फक्त स्पेस दाबून तुम्हाला जे काय विकायचं आहे ते टाकायचं आहे. आता सारीज घ्यायची आहेत आपल्याला, आहे का, 200ला 200 क्वांटिटीमध्ये सारी विकलेली आहे आपण. आणि नॅरेशन इथं पेस्ट करून टाकायचं आहे. नेक्स्ट एंट्री आहे पहा,
सोल्ड केलेला आहे ड्रेसेस 200 क्वांटिटीमध्ये आणि $8 नंतर आहे आपलं काय सोल्ड 200 क्वांटिटी ड्रेसेस आणि $8 एक आहे आणि काय वेटसन अँड को कंपनीला आणि 100 बॅग्स इथं फ्री सुद्धा दिलेले आहेत. चला हीच एंट्री करूया आपण. सेल्स मध्ये गेलोय आणि नाव टाकलंय इथं वेटसन अँड को आणि अंडर ग्रुप सन्ड्री डेटर घ्यायचं आहे तुम्हाला. सेलचं लेजर तेच घ्यायचं आहे आणि ड्रेसेस घ्यायचे आहे 200च्या 200 क्वांटिटी इथं द्यायचं आहे आणि $8 इथं टाकायचं आहे पहा. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ड्रेसेस दिल्याच्या नंतर तुम्हाला किती बॅग फ्री द्यायचे आहेत याच्याच खाली इथं यायचं आहे पहा आणि कीबोर्डवर स्पेस दाबायचं इथं आणि काय घ्यायचं तुम्हाला बॅग घ्यायचे आणि 100ला 100 बॅगा तुम्हाला काय आहेत इथं फ्री द्यायचे आहेत. पण जशी ही एंट्री करतोय इथं ई-वे बिल नो आणि जशी ही एंट्री करतोय तसं काय दिसतंय पहा याच्यामध्ये तो जो फ्रीमध्ये दिलेल्या बॅग आहेत ते नाहीशा होऊन जातात. इथं फ्रीवाल्या जर तुमचे कॅन्सल होत असतील इथं तर तुम्हाला 2 वेळा स्केप दाबायचा आहे आणि इथं क्रिएटवर जायचं आहे इथं. ठीक आहे. किंवा अल्टरवर जायचं आहे. अल्टर म्हणजेच काय की तुमचं काहीतरी चुकलंय किंवा काय रॉंग झालंय तिथं अल्टरेशन करून चेंज करायचं आहे. तर याच्यामध्ये वाउचर टाईपमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये सेलचं वाउचर घ्यायचं आहे तुम्ही आणि सेलच्या वाउचरमध्ये इथं तुम्हाला घ्यायचं आहे अलाव 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन आणि याला यस करायचं आहे. म्हणजे 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन सुद्धा तुम्हाला प्रिव्ह्यू करायचं आहे. मग इथं कीबोर्डवर स्केप दाबायचा आणि वाउचर्समध्ये जायचं आणि डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे तीच एंट्री ऑलरेडी केलेली आहे आणि इथं ड्रेसेसच्या इथं एंटर करून तुम्हाला काय द्यायचं आहे इथं बॅग्स द्यायचे आहेत आणि त्या 100 बॅग ह्या फ्रीमध्ये द्यायचे आहे. कुठलीही अमाऊंट नाही टाकायची आहे आणि इथं सेव्ह करायचं आहे पहा आणि आता पेज अप करतोय तर तुमच्या बॅगा हे गेलेल्या आहेत. ठीक आहे. आणि दुसऱ्या एंट्रीमध्ये जर मी इथं स्पेस दाबतो तो आपल्याला कुठलंही इथं बॅग्स पण नाही आहेत ड्रेसेस सुद्धा नाही आहेत आणि सारीज सुद्धा नाही आहेत. तर सर्व इथं आपण स्टॉक संपवलेला आहे आणि इथं कीबोर्डवर स्केप दाबतोय परत वाउचरवर जातोय आणि ट्रान्झॅक्शन पाहतोय. पेड कॅश टू मॅक्स गारमेंट्स म्हणजेच मॅक्स गारमेंटला आपण सर्व कॅश पेड करायची आहे. पेड कॅश एवढी कॅश सर्व कॅश नाही. किती डॉलर आहे इथं $800. तर पाहूया इथं पेमेंटमध्ये जाऊया आपण. पेमेंटमध्ये आलेलो आहे आणि मॅक्स याला किती द्यायचे आहेत अगेन्स्ट रेफरन्समध्ये पहा बिलाची पेंडिंग बिलाची डिटेल्स आलेली आहे आणि $1000 पेड करायचे आहेत. पण त्यापैकी आपण किती डॉलर पेड करतोय पहा $800 फक्त पेड करतोय त्याला. एंटर करून आपल्याला काय करायचे आहे इथं कॅशमध्ये इथं पेड करायचं आहे. आता याचं जर तुम्हाला नॅरेशन द्यायचं असेल तर तुम्ही नॅरेशन सुद्धा देऊ शकता. एंटर सेव्ह. नंतर आहे रिसिव्ह फ्रॉम वॅटसन किती घ्यायचं आहे $1000. तर चला जाऊया आपण F6 मध्ये आणि काय करायचं तुमचा तोच वेटसन अँड को अगेन्स्ट रेफरन्स आणि त्याच्याकडनं $1600 येणार आहे. तर आपण $1000 आपल्याला घ्यायचे आहेत आणि एंटर करून तुम्हाला इथं कॅशमध्ये ठीक आहे ही अमाऊंट रिसिव्ह करायची आहे पहा. अशा पद्धतीनं आपण इथं करन्सी एक्सचेंज यामध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. एंटर सेव्ह. नेक्स्ट आहे तुम्हाला काय पेड सॅलरी. तर आपण कशामध्ये गेलो इथं पेमेंटमध्ये जायचं आहे आणि इथं काय करायचं आहे सॅलरीचं लेजर बनवायचं आहे अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि टाकायचं आहे $150 आणि हे होतात $9630 आणि एंटर सेव्ह आणि हे तुम्हाला कॅशमध्ये इथं पेड करून टाकायचे आहे. ओके. नेक्स्ट आणि लास्ट एंट्री आहे पेड रेंट. पेड रेंट कितीची आहे सांगा $80 तर आपण घेऊया कशामध्ये पेमेंटमध्ये अल्ट सी रेंट अकाउंट
रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि $80 पहा घेतलेला आहे आणि हे सुद्धा कॅशमध्येच आपल्याला पेड करायचं आहे. डॉलर ऑटोमॅटिकली येईल तुम्हाला इथं नॅरेशन देऊन सेव्ह करायचं आहे आणि स्किप दाबून बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे पहा. आणि इथं बॅलन्स शीट तुमची येणार 7,10,501.40 आणि हेच तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये इथं पाहायचं आहे पहा. ठीक आहे. आता जर अंडर ग्रुप चुकले असतील तर ग्रॉस प्रॉफिट तुमचा येणार नाही. पण पाहूया आपले अंडर ग्रुप कुठले मिस झालेले आहेत का. तर जायचं आहे डायरेक्टली कशामध्ये, प्रॉफिट अँड लॉसमध्ये आणि अल्ट F1 करायचं आहे. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे पहा 70,427.40 आणि इथं सुद्धा दिलेले आहे 70,427.40 आणि नेट प्रॉफिट दिलेला आहे 55,661 रुपीज अँड 40 पैसा. मग हे सुद्धा इथं दिलेलं आहे पहा कशामध्ये, नेट प्रॉफिटमध्ये. तर एवढी आपली प्रॉफिट झालेली आहे या बिझनेसमध्ये आणि अशा पद्धतीनं आपण हे अकाउंटिंग टॅली केलेले आहे. तर या टॅली केलेल्या करन्सी एक्सचेंजमध्ये आपण एवढं शिकलं आता की कशा पद्धतीनं डॉलरचं इंडियन करन्सीमध्ये रूपांतर होते आणि काय किती रुपयाला किती प्रोडक्ट आपण विकलं पाहिजेत आणि कसं ट्रान्झॅक्शन त्यांच्यासोबत केलं पाहिजे. तर ह्या